आता एक ना शॉपिंगचा पर्टिक्युलर व्हिडिओ शूट करतोय, किती होईल काय होईल ते झाल्यानंतरच कळेल. जर कमी असेल ना तर मॉल रोड आणि हा व्हिडिओ तुम्ही एकत्र बघितला असेल, नाहीतर हा व्हिडिओ जर सेपरेट आला असेल तर समजून घ्या मॉल रोडचा ऑलरेडी खूप सारा मिनिटचा कॉन्टेंट होता, त्याच्यामुळे याला सेपरेट ठेवलं आहे. कारण आता मार्केट एकदम बारकाईने कवर करतोय आम्ही, एक एक शॉप जाऊन आम्ही कवर करणार नाही आहे. आम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या कितीला भेटत आहे आणि त्याचे रेट साधारणतः, कारण लिस्ट आहे आमच्याकडे, आम्ही पूर्ण शॉपिंग करून आलो नव्हतो. कारण आमचं होतं की एकदा शिमला पोहोचू आणि तिथं गेल्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी घेऊ, तर त्याच गोष्टी घ्यायला आता आम्ही खाली निघतोय. आणि मेन म्हणजे लाईक कर द्या भाई, लाईक ठोको भाई, ठोको लाईक. नाही नाही म्हणता म्हणता अर्शू लीड करताना, चल चल तुझंच काम आहे मेन. हा पूर्ण शॉपिंग आज तुलाच करायची आहे आणि माझ्यासाठी पण करायची आहे. आज तुला फुल फ्रीडम आहे की तू माझ्यासाठी पण शॉपिंग करू शकते तुझ्या आवडीची. काय बघते? गर्दी म्हटलं इथे बरीच वाढली, कारण सनसेट झाल्यानंतर सगळे लोक आता इकडे प्रस्थान केले त्यांनी आणि सगळे आता शॉपिंग करणार फुल. आणि त्यात आता आपण पण लीड घेऊ आणि आपली पण शॉपिंग करू. आणि माझ्या मते किरणला बरीच शॉपिंग करायची असणार आहे, कारण त्याचा बराच मूड होता टी शर्ट घ्यायचा आणि अजून कॅप घ्यायचा, हां स्वेटशर्ट घ्यायचा, पण त्याला तसं पाहिजे तसा टाइम मिळाला नाही, त्याच्यामुळे त्याला सर्च करता नाही आला. त्याच्यामुळे आता तो इथे जरा माझ्यापेक्षा जास्त लीड कदाचित तोच घेणार आहे आणि तोच मोकळा होईल. कारण हिला मनालीला शॉपिंग करायची, हिने सगळं मार्केट सर्च करून ठेवलंय, त्याच्यामुळे फक्त इथं माझ्यावर ढकलते. आणि ते बघ मला डेनिम जॅकेट घ्यायचं होतं, ते तिथं डेनिम जॅकेट आहे. ठीक आहे, असे बरेचसे एक एका शॉपला मला दिसतंय, त्याच्यामुळे आता जिथं दिसेल ना तिथं आपण जाऊ. हां आपण म्हटलं बाकीच्या पण प्राइसेसचं थोडंसं एक काढू, कारण म्हणजे फक्त तुझ्या स्टॉकचं करून काय करायचं ना, गर्ल्सला पण कळलं पाहिजे. म्हणजे मी जरी नाही घेतलं तरी एक कॉस्टचं रेंज कळेल त्यांना. जे कोणी शिमला येणार आहे त्यांच्यासाठी हा ब्लॉग जो कोणी बघतायत, शिमलाचं मार्केट आम्ही दाखवतोय, एक 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 गोष्टी बऱ्याचशा आहे. तर एकंदरीत एक मार्केटचं स्ट्रक्चर सांगून देतो. इथं स्वेटशर्ट, जीन्स, त्याच्यानंतर कोट्स काय बोलतात त्याला ते, वॉर्मर वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहे. लाईट्स कमी पडतोय का आपल्यावर? हां, तर लाईट्स थोडा कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे आपल्याला. बऱ्याचशा गोष्टी आहे. हां, कोट दिसलाय का? चला कोट दिसलाय, आपण कोट बघायला जाऊ. घ्यायचा नाही, फक्त बघायला जायचं. एवढं बॅक ऑफ द माइंड. तू तर ऐसे तो डुबा देगी मुझे, जब तक ये ब्लॉग खत्म होगा तब तक तो अकाउंट खाली हो जाएगा. फुल आहे ना, म्हणजे बऱ्यापैकी गुडघ्याच्या खाली 1000. आतमध्ये पण आहे, बरेचसे आहे, बघू शकते तू. बाहेरून नाही दिसणार तुला, आत गेल्यानंतरच दिसेल. हा तू बघ तर आवडल्यानंतर बार्गेनिंग हो जाएगा ना भैया. फिक्स रेट है क्या अपने मार्केट का? ही फिक्स रेट है क्या पूरा? मैंने एक जगह पूछा था, वो भी बोले फिक्स रेट है. 1000 में आपको कोट लॉन्ग बेच रहे हैं. नहीं नहीं नहीं, सस्ता भी तो लग रहा है. आइडिया मैं जस्ट पूछ रहा हूँ. ऐक ना, फिक्स रेट आहे पूर्ण मार्केटचा. ठीक आहे, निगोशिएशन पार्ट होणार नाही असं ते बोलत आहे. बट तू बघून घे, बरेचसे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, पण लगेच पहिलाच घेतला असं नको म्हणायला. नंतर आत आल्यानंतर बरेचशा कलर आणि बऱ्याचशा लेंथचे आहे. म्हणजे एक आहे तो आपल्या एखादा काढून लावून दाखव ना, म्हणजे तिथल्या तिथं. हा आता आहे ॲटलिस्ट गुडघ्यापर्यंत. नंतर नी लेंथच्या खाली पण आहे आणि टाइप्स पण वेगवेगळे. एक फरवाला आहे, देख रहे देख. त्याच्यानंतर एक हाथ पसंद आ गया तो उठा लेगा. ऐसे उसको 100 दुकान घूमने हैं. मेरा पाकिट काप रहा है आज. एवढ्या आतमध्ये गेल्यावर कसं दिसणार आहे? तुला कॅमेरामॅनला आत यायला लागेल ना, तो तिथे स्टॅच्यू पॅक होऊन जाईल मी. तुला कुठला आवडला याच्यातला सांग? मला तोच पहिलाच आवडला, हा वाला. बट त्याचा रेट फिक्स सांगतायत ना ते. चलो. तर आत्ता आपण ज्या शॉपमध्ये पाहिलं तर त्याच्यात जवळजवळ 600ला एकदम शॉर्ट लेंथमध्ये, तर काय चालते 600 ते 1000-1200च्या रेंजपर्यंत पण आहे कोट. तर लेंथ वाईज आणि त्याच्या मटेरियल वाईज कॉस्ट डिफरंट होते आणि मेन म्हणजे बार्गेनिंग नाही होत असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्या शॉपमध्ये तरी नाही होत, बाकीच्या शॉपची अजून आयडिया नाही, कारण आम्ही एकच शॉप एक्सप्लोर केलं आहे. आता अजून 1-2 शॉपमध्ये बघू आणि तशी इन्फॉर्मेशन देते. जे म्हणजे इकडच्या साईडची हिमाचल किंवा काश्मीरची जी प्रिंटची खासियत आहे, म्हणजे मी बरेचशे पाहिजे इकडे मिळतं, तर ते हे आणि सिमिलर काइंड ऑफ आणि विथ ख्रिसमसचं पण थोडंसं ऍड झालं त्याच्यात, ख्रिसमसचा फील. तर अशा प्रकारचे बरेचसे त्याच्यात बघ बरेचसे आहेत दिसत आहेत तिथं. म्हणजे तू आता प्रत्येक नाही काढू शकत ना, त्यांना प्राइस विचार. ते एखादा पर्टिक्युलर कार्ड आणि त्याची प्राइस विचार. हा कार्ड तो पण छान आहे, ब्ल्यू मस्त आहे ना. फ्रंटला दाखव त्याला.
फ्रंट नाही दाखव त्याला, सेम आहे, थोडा डिफरंट. विचार. अंकल अंकल इसका क्या? 300 बोल, सांगितलंच नाही. हे जे सगळे स्टॉक आहे तर हा 300ला 1 पीस आहे आणि जर तुम्ही 2 घेतले तर 500 मध्ये 2 आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे बरीचशी शॉपिंग करू शकता. म्हणजे तिकडून जरी बॅग रिकामी आणली तरी बट वर्थ वाटतंय का Worth आहे. कपडा? ग्लोव्ज घालून कसा काढणार आहे तुला? केसतोय रे तुझी, मस्करी करतोय रे तुझी. आता म्हटलं एवढी मेहनत करते, थोडीफार मस्करी तर बनता है ना. मूड लाइट रखना चाहिए, गरम हो जाती है तू. ह्या मार्केटमध्ये फक्त वेस्टर्न नाही आहे तर इंडियन सूट्स आणि शॉल्स आणि मफलर्स वगैरे त्याची पण बरीच व्हरायटी. आणि इथे सुद्धा बघा इंडियन सूट्स वगैरे आहेत बरेचसे अवेलेबल आणि प्राईस पण अशी रिजनेबल आहे. 400, 600, 1000 ह्या रेंजमध्ये सूट्स अवेलेबल आहे. इवन जॅकेट्स पण खूप सारे अवेलेबल आहे. इवन म्हणजे बॉईज आणि गर्ल्स दोघांसाठी आणि छोट्या मुलांसाठी पण बरेचसा स्टॉक आहे. काय एखाद्या शॉपला ना बॉईजचं जिथं कलेक्शन असेल ना तिथं रेट काढू. म्हणजे रेट काढल्यानंतर ना एक अंदाज येईल की बॉईजचं पण काय रेंज आहे. कारण सांगायला ते 1000 सांगतात, कोणी 800 सांगते. बट खरं निगोशिएशन होऊन काय प्राईस येते ना ती कळेल. आय नो की 70% गर्ल्सचं मार्केट आहे बट 30% आहे ना ते बॉईजचं आहे. आणि चांगला स्टॉक आहे, स्टॉक खूप चांगला क्वालिटी, आहे. तेच बोलत होतं, खूप क्वालिटी आहे. फक्त असं नाही की 30% आहे म्हणजे असं असेल. मोजकं आहे पण छान आहे. क्लास क्या है इसका प्राइस? 600 पूरा सेट ना? पूरा सेट. मैं बताती हूँ. ॲक्च्युली मी आता पाहते आहे बॉडी वॉर्मर आणि ते मी ॲक्च्युली नाशिक नाही सॉरी पुण्यावरनं घेणार होती आणि पुण्यावरनं बरंच टाईम कमी पडल्यामुळे मी तिथून घेतलं नाही. पण तुम्ही जर ह्या साईडला येणार असेल फिरायला तर नक्की पहिले शॉपिंग याची करा कारण याची खूप गरज पडते. आणि अजून मी शिमलामधून मनाली साईडला जाणार आहे तर बर्फाचे चान्सेस तिकडे जरा जास्त आहे आणि याची सक्त गरज मला तिथे पडणारच आहे. त्याच्यामुळे आता मी हे एकदा पाहते आणि जर याच्यात माझ्या साईजनुसार वगैरे सगळं मिळालं तर मग मी ते परचेस करते. इसका साइज आ जाएगा ना ये पूरा परफेक्ट? कुछ कम उसमें? कम ही लगा सर. हाँ, क्योंकि थोड़ा इसमें आ जाएगा. हाँ जी इसमें आ जाएगा. तो हमने आजकल जीन्स का ही चलता है. कुछ निगोशिएशन पार्ट है. देख लूँ क्या मैं? सेम है रे एक्सेल. नहीं रे बाबा. कहीं निगोशिएशन कुछ कम ज़्यादा नहीं है क्या अंकल? थोड़ा बहुत तो हो जाएगा ना. तर फायनली मी ते बॉडी वॉर्मर घेतलंय आणि पुण्याला हेच मी शोधत होती तर मला ते 1000च्या रेंजमध्ये पण होतं आणि मी म्हटलं की कमी याच्यात पाहू पण मग तेवढा टाईम नव्हता त्याच्यामुळे मी इथे घेतलं आणि त्यांनी सांगितलं होतं ते 600ला. बट ते थोडंफार निगोशिएशन झालं आणि चांगल्या प्राईसमध्ये चांगल्या क्वालिटीचं भेटलं. त्याच्यामुळे तुम्ही जरी नाही कॅरी केलं तर तुम्ही इथे पण परचेस करा. 950 वो तो रेट लिखे है बट 950 ज़्यादा नहीं मिलेगी. किती सांगताय? 950 त्याचे सांगतायत बट वेगळी कॉस्टली ॲक्च्युली. हां आपण जे बघितलं होतं अराउंड त्याच्या थोडा एक मटेरियलमध्ये हलकासा फरक आहे बट रेट थोड़ा स्लाइटली हायर है. इसमें कुछ क्वालिटी कम ज़्यादा आणि मेन क्वालिटी है. अच्छा ये तो मामूद हाँ वो देखो कलर्स बहुत है बट रेट का ये वाले भी सेम है क्या प्राइस? अच्छा कलर्स त्याच्यामध्ये कलर्स आहे सगळे बट कभी मोटा मोटी फाइनल कितना दे सकते हो. मतलब अगर मन बदला मेरा तो 900 लास्ट आहे त्याचं. शर्ट्सचं काय रेंज आहे? आणि ये शर्ट्स का या मैं खुद ही करता 500 ज़ारा है. तो ज़ारा का लेबल से इस पे इसमें साइज भी अवेलेबल रहेगा. कोई दिक्कत आता है लेकिन मैंने थोड़े दिन पहले लिया है जैसे उसका ना निकलता है उसका ये निकल के आ जाता है. ये काय प्राइस? प्राईस 550 आहे बट निगोशिएट करून 450पर्यंत होतील. बट ते दुसरं जे आहे ना स्वेटशर्ट त्याचं म्हणजे चांगलं आहे, क्वालिटी चांगली होती बट 900ला स्लाइटली थोडं जास्त झालं. अराउंड ती 600पर्यंत ठीक वाटली होती. 600 बोलला असताना घेतलं असतं आपण. सगळ्यात पहिले
हे शॉप दिसल्यानंतर किरण बोलला काहीतरी खायची इच्छा होते, त्याच्यामुळे आम्ही ह्या शॉपकडे वळलो. आणि थंडी गरम गरम हां. जिलेबी निघते. आणि थंडीचं स्पेशल जे आहे ते म्हणजे की गाजरचा हलवा, तो जो आपण खातोय. सगळे करतो आता नेहमी जिलेबी थंडीत. जिलेबीमध्ये मैदा असतो. जिलेबी नको, समोसा मैदा म्हटलं नको, गाजरचा हलवा. त्याच्यामुळे आता गरम गरम समोसाचा स्मेल खूप चांगला येतो. हां. एक एक नाही. मारू, एक एक मारू. मला नाही खायचा, तू खा. गरमा गरम गाजर का हलवा, थोडा वेगळा आहे ड्रायफ्रुट्स. ना, आपल्याकडे वेगळा बनतो. पण आता टेस्ट करू. आपल्याकडे मोस्टली सगळे गाजर वगैरे, काजू ते बदाम वगैरे. थिजलंय याच्या तूप आणि ते थंडीमुळे. थंडीमुळे टेस्ट करतो आता मी जरा. काय काय मॅनेज करू, हे पकडू कॅमेरामॅन. टेस्ट करून सांगतो कसं आहे. जरा वरती घे, कसं आहे, मार्केट आहे म्हटल्यावर फक्त कपडे नाही भेटणार, फूड पण आयटम. कारण मार्केट कारण एवढं चालून चालून. हां, चालून चालून थकल्यानंतर आणि मार्केटमधलं म्हणजे सगळं एक्सप्लोअर करायचं. त्याच्यामुळे हे बी बनत आहे. थोडा वेगळा आहे पण मस्त आहे. आणि आपल्याकडे आपण खातो ना, असं वाटतंय बासुंदी आणि गाजर मिक्स खव्यामध्ये केलं असेल त्यांनी खव्यामध्ये काहीतरी. केला. तू ट्राय कर एकदा. नाही, तू खाऊन टाक ना सगळा. काय खातो? हा, संपवून घे. आता या हातात हँडग्लोव्ज आहे त्याच्यामुळे मी लेफ्ट हँडने. मस्त आहे ना, म्हणजे अजून एका घासात नाही वाटणार तुला, 2-3 घासांमध्ये. मी करते ना त्याच्यात फक्त एक्स्ट्रा एक खवा आहे, खवा आहे. बाकी सगळं सारखं आहे. म्हणजे स्वतःची तारीफ घेतली इथं. बिचारे एवढे मार्केटमध्ये दुकान चालवतात, एवढं तो माणूस तिकडे करतोय समोसे. कढई समोर उभा आहे आणि डायलॉग काय आला, मी करते ना त्याच्यात एक ॲटम एक्स्ट्रा आहे. भाजी करते मी, 2 किलो गाजर आणून तो करून ठेव. बरं आता बघू ना घरी गेल्यावर. गोड बंद. जिम चालू आहे तुझी, गोड बंद आहे, त्याच्यामुळे गाजरचा हलवा काही बनणार नाही. आईंना पण जास्त शुगर नाही सांगितली, पप्पांना तर शुगर आहे. फायनली बरेचसे शॉप शोधल्यानंतर आम्हाला दोघांना पण एकाच गोष्टीवरती नजर गेली, ती म्हणजे ही कॅप. आणि आता किरण ट्राय करतोय. अख्खं पुणे सोडून इथं इथं आलोय. एवढे शॉप सोडल्यानंतर आता त्यात बरेचसे कलर पण अवेलेबल आहे आणि ठीक आहे. हा कलर घालून बघ. कारण शिमला निभावलं, मनाली नाही निभावलं. मनालीला लागेलच. बरोबर आहे साईज तुझ्या हिशोबाने. आय थिंक तो वरती घ्यायचा असतो राऊंड. थोडी टाईट होते, लूज होईल ती वापरून, थोडी टाईट होते. पण चांगली ती प्रिंट वगैरे छान आहे. हो जाएगी ना. कधीही कॅप न घालण्याचे परिणाम उलटी कॅप घालून घेतली म्हणजे शिलाई पुढे. मेन काय कान वाजताय ना. हा अभी थोड़ा कंफर्टेबल लग रही है. खिचड़ी नहीं क्या है इसका? अरे मतलब असं असतं म्हणून बोलायचं नसतं की आवडली बघ, रेड वाला दिया म्हणून बोल दिया, पसंद आ गया. फायनली ती कॅब घेतली. पण आता आमचं डिस्कशन असं झालं की ती 50 ने महाग गेली. तर ताई म्हटल्या 250. मग म्हटलं काहीतरी कमी करा. मग ते बोलली 230. म्हटलं यार इसके हिसाब से नाप तोल मत करो आप. बोले बराबर तो है. मीच बोललो तिला, म्हटलं एक काम करा 200ला देऊन टाका. तिने एका झटक्यात दिली. मग नंतर म्हटलं अरे यार 150 सांगायला पाहिजे होता लगेच. बट ठीक आहे, कधी ना इतक्या दिवसांनी इतके शॉप बघून मला आवडली ती वस्तू आणि घेतली. ठीक आहे. अरे बट आता बोलता बोलता सगळा मॉल रोड बंद होतोय. नाही आता इथून आपण उतरलो होतो ना, इथून आपल्याला चढ लागेल. ठीक आहे. आणि मग आपलं हे येईल. पण बरेचसे शॉप बंद झाले कारण लोक गायब झाले थंडीमुळे. बट 7 नाही वाजले, 6:50 झाले, 6:50 झाले. पण बरेचसे दुकानं आता बंद होऊन गेलेत. म्हणजे बंद नाही झालं, आम्ही चुकीच्या रस्त्याला आलो होतो. तिथून एक टर्न मिस झाला आहे आमचा आणि तिथून आता आम्ही खाली उतरू. पण एक गोष्ट अशी आहे की मार्केट बंद जरी नसेल झालं तरी आमचा मोबाईल आता बंद होऊ शकतो कारण 2% बॅटरी उरली. पॉवर बँक आहे बट त्याला चार्ज करायला थोडा टाईम लागेल. त्याच्यामुळे लेट्स सी किती चालतोय अजून. खतरनाक जोक झाला. जिथून कॅब घेतली ना त्यांना विचारलं वो बस स्टैंड के लिए जाने वाला रोड कहाँ से जाता है. ते बोले यहाँ से आगे. अच्छा बोला अच्छा हो गया कि रॉन्ग टर्न ले लिया, मुझे कैब मिल गई. तो बोलते
कि आपको मैं हमारे पास ही आना था इसलिए वो रॉन्ग टर्न हुआ, लेकिन अभी सीधे रास्ते से जाइए. आणि त्याच्यात तुम्ही काय हल्ली 50 extra मी अजून बोलते 50 रुपये एक्स्ट्रा जो देणे थे इसलिए आए थे. म्हणजे तिथेही तू इंजेक्शन दिलं आणि मार्केट चालू आहे. आम्ही चुकीच्या रस्त्याला गेलो होतो म्हणून आम्हाला वाटलं की मार्केट बंद झालं. बरंचसं चालू आहे अजून. बरंचसं झालं तर प्राईस विचारून स्वतःला दुखून घेऊ नको. सरळ खाली चल, नाही तर विचारशील तिथं ते बोलतील 400 आणि मग रात्री झोपणार नाही की मी 500ला घेतलं म्हणून. जस्ट आता हॉटेल रूमला आलो आहे आणि हॉटेल रूमच्या इथंही चढायला दम लागतोय कारण स्टेअर्स आहे. 3 मजले चढलो आहे आमच्या रूमपर्यंत यायचं होतं म्हणून. आणि आता फ्रेश होऊ आणि परत जेवायला जाण्यासाठी खाली एवढे 3 मजले उतरून जायला लागेल आणि परत जेवण झाल्यानंतर 3 मजले चढून यायला लागेल. एक चांगली गोष्ट आहे की हॉटेल रूमपासून बस स्टॉप खूप जवळ आहे आणि मागच्या वर्षी ट्रिपला म्हणजे मागच्या वेळेस इथं हिमाचलला ट्रिपला येण्याचा तो एक फायदा झाला की मला आयडिया होती बस स्टॉपच्या आजूबाजूलाच हॉटेल घ्यायचं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होतात. आणि आता आम्ही इन्क्वायरी करायला चाललो तिथं मनालीची बस. आमचा नेक्स्ट प्लॅन जो असणार आहे तो आता इथून मनाली आणि मग मनालीला बेस बनवून तिथलं सगळं रिजन कवर करायचं. त्याच्यामुळे आणि बजेट फ्रेंडली असल्यामुळे थोडंसं शिमलाला आमचं बजेट हल्लं ते सगळं मी एका व्हिडिओमध्ये बोलणार आहे, किती बजेट काय वगैरे कशामुळे हल्लं ते पण, की काय स्कॅम झालं वगैरे काही नाही. त्याच्यामुळे थोडं बजेटचं आता थोडंसं कंट्रोल करायचं आहे म्हणून आम्ही इथून कॅबने न जाता आम्ही बस प्रेफर करणार आहे. आणि कसं आहे माहिती आहे का की कॅबचे इथून 6,000 7,000 असे सांगतायत रेट आणि बसचे 600 रुपये तिकीट आहे. त्याच्यामुळे थोडासा 1-1.5-2 तासाचा प्रवास जास्त आहे बसचा म्हणून आम्ही बस स्टॉपला आलेलो आहे इन्क्वायरी करायला, म्हणजे इन शॉर्ट बुकिंग करायला उद्यासाठी. इतका चांगला दिवस गेलाय आणि त्याचा शेवट गोड व्हावा अशी किरणची इच्छा आहे. त्याने फरमाईश जेवणाच्या आधीच केली ती आज. त्याच्यामुळे आम्ही काहीतरी गोड खाऊ. मेहर स्वीटमध्ये काहीतरी आता ट्राय करू. स्वीट काहीतरी इथलं शिमलाचं स्पेशल, बट ह्या तर सगळं आपल्याकडच्या बर्फी दिसत आहे. इथलं काय स्पेशल आहे. आता आमचं फुल जेवण झालं आहे आणि आम्हाला एवढं पायऱ्या चढायचं आहे अजून. घाबरू नका, फक्त एवढंच नाही आहे, ही इथं सुरुवात आहे. ही पहिल्या मजल्यावर पोहोचण्याची, मग 2रा मजला आणि मग त्याच्यानंतर 3रा मजला, असं 3 मजले चढून आमचं रूम येतो. आमचं हॉटेल. खाना खा के बहुत मुश्किल हो जाता है यार चढ़ना. पूरी जान लगानी पड़ रही है. हा 2nd फ्लोअर. अजून होल्ड ऑन थोडं मिररमध्ये जाऊन पोज देऊ, थोडं स्वतःला स्टेबल करू. 1 2 3 चलो आता आरामात चढ. काही नाही आहे अजून, फक्त आता लास्ट फ्लोअर बाकी. गुड. हा लास्ट वन. असे 3 मजले चढून आमची रूम येते, ते पण फुल जेवण करून. शेट आली माझ्याकडे नाही आहे, विसरलो मी तिथं खाली, विसरलो जाऊन घेऊन ये. म्हणा मी आता पॅसेजमध्ये गद्दा टाकेल बट खाली नाही जाणार.